बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्त। भागीबाई भिकू गमरे आणि भिकू सुकडोजी गमरे यांच्या पोटी 1 ऑक्टोबर 1949 रोजी वसंत उर्फ अण्णा यांचा जन्म पेढे परशुराम चिपळूण येथे झाला. ज्याप्रमाणे ऋतूंमध्ये वसंत ऋतू हा सृष्टीचा प्रारंभ काळ मानला जातो, त्याप्रमाणे नावाने वसंत असणारे अण्णा म्हणजे आनंद, ऊर्जा आणि आशावादाचे प्रतीक आहेत. मुक्ता, दगडू, बाळाराम, रामदास हे अण्णांचे वडील बंधू भगिनी आणि सुधा, रमेश ही लहान लाडकी भावंडे. भावंडांच्या या सगळ्या गोतावळ्यातच अण्णांचे लहानपण आनंदात गेले. अण्णा यांचं प्राथमिक शिक्षण पूर्व प्राथमिक शाळा पाणकरवाडी येथे झाले. त्यानंतर त्यांचे माध्यमिक शिक्षण हे जीवन शिक्षण विद्यामंदिर परशुराम येथे झाले. मॅट्रिक शिक्षण त्यांनी युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण येथे पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. लहानपणापासूनच त्यांच्यात जिज्ञासू वृत्ती होती. शिकण्याची आणि नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची अतिशय आवड त्यांच्यात होती. या जिज्ञासेपोटीच त्यांनी शैक्षणिक जीवनात उत्तम यश संपादन केलं. मुंबईला महात्मा फुले टेक्निकल स्कूल परेल येथे त्यांनी तांत्रिक शिक्षण पूर्ण केले. पुढील अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करण्यासाठी अण्णा यांनी मुंबईमधील नामांकित अभियांत्रिकी शिक्षण संस्था भागुबाई मफतलाल पॉलिटेक्निक विलेपार्ले येथे प्रवेश मिळवला. अण्णा अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर बॉम्बे पोर्ट ट्रस्ट येथे नोकरीस रुजू झाले. तेथे काम करत असताना त्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग करून अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण केले. त्यांच्या धडाडीने आणि कामाच्या प्रती असलेल्या प्रामाणिकपणामुळे आज त्यांचा आदर सर्वत्र आहे. 10 जून 1978 रोजी मुंबई येथे सुदाम आणि नर्मदा पवार यांची कन्या नंदा सुदाम पवार यांच्याशी त्यांचा विवाह संपन्न झाला. अण्णांना 2 मुली प्रज्ञा प्राची आणि 2 मुले प्रफुल्ल प्रसाद. आईसोबतचा त्यांचा संसार म्हणजे प्रेम, समजुती आणि विश्वास यांचं सुंदर उदाहरण आहे. त्यांचं एकमेकांवरचं प्रेम, नात्यातला संवाद हा खऱ्या अर्थाने आदर्शवत आहे. त्यांनी आम्हाला एकमेकांना समजून घेण्याचं आणि सहकार्याने जीवन जगण्याचं महत्त्व शिकवलं. आमचे अण्णा म्हणजे केवळ यशस्वी व्यक्तिमत्व नाहीत, तर ते एक उत्कृष्ट कुटुंब प्रमुखही आहेत. त्यांचं कुटुंब प्रेम अतुलनीय आहे. कुटुंबाच्या आनंदासाठी आणि भविष्यासाठी त्यांनी अनेक त्याग केले. त्यांनी कधी स्वतःच्या आनंदाचा विचार केला नाही, तर नेहमीच आमच्या भल्याचा विचार केला. त्यांच्या या निस्वार्थी प्रेमामुळे आम्ही सगळे आज जीवनात स्थिर आणि यशस्वी आहोत. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 1 ऑक्टोबर 2009 मध्ये अण्णा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जे कर्तृत्व गाजवलं ते प्रेरणादायी आहे. सेवेत रुजू असताना त्यांचा यशस्वी कामगिरीबद्दल अनेक वेळा गौरव करण्यात आलेला आहे. अण्णांचा जीवन प्रवास म्हणजे कष्ट, संघर्ष आणि सातत्याने शिकण्याची प्रेरणा याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या तरुणपणात अनेक अडचणी आणि आव्हानं होती. आर्थिक अडचणी असोत किंवा सामाजिक संकट, त्यांनी कधीही परिस्थितीला दोष दिला नाही. त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी प्रत्येक संकटावर मात केली आणि कुटुंबासाठी एक मजबूत आधारस्तंभ तयार केला. त्यांच्या शिकवणुकीने आम्हाला कधीही हार मानायची नाही हे शिकवलं. संकट येतात आणि जातात, पण मेहनतीने प्रत्येक गोष्ट साध्य करता येते असा त्यांचा दृष्टिकोन आहे. त्यांच्या या शिकवणुकीमुळे आम्हाला कणखर बनता आलं. अण्णांनी केवळ आमच्या आयुष्यावरच नाही, तर जे कोणी त्यांना ओळखतात
त्यांच्या जीवनावर देखील मोठा प्रभाव टाकला आहे. त्यांच्या शांत आणि मृदू स्वभावाने आणि परोपकाराच्या वृत्तीने त्यांनी अनेकांना मदत केली आहे. समाजाच्या आणि मित्रपरिवाराच्या कोणत्याही समस्येला ते नेहमी आपली समस्या मानून मदतीसाठी तत्पर असतात. अण्णांनी केवळ आपल्या कुटुंबाचंच नव्हे तर समाजाचंही नेहमीच भलं केलंय. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या या कार्यामुळे आज त्यांचा सन्मान होत आहे. नोकरीच्या व्यस्त वेळापत्रकातून अनेक सामाजिक संस्थेत अण्णांचा सहभाग असायचा. जय भीम विकास मंडळ माजी सेक्रेटरी, माजी अध्यक्ष आणि सल्लागार अण्णा राहिले आहेत. आदर्श रहिवासी सामाजिक संघाचे ते अध्यक्ष राहिले आहेत. बौद्ध सद्धम्म सामाजिक संस्था याचे ते माजी उपाध्यक्ष राहिलेले आहेत. निसर्ग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन, सिनियर सिटीजन फोरम कामोटेचे ते सदस्य, अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत. मुंबईत नोकरीसाठी वास्तव्य असले तरी गाव पातळीवर सुद्धा त्यांनी सामाजिक योगदान दिले आहे. कितीही उच्च पदावर काम करा पण गावच्या मातीला विसरू नका, हे अण्णांनी स्वतःच्या कार्याने दाखवून दिलं. अण्णा नेहमीच आवर्जून सांगतात की मी आज जे काही आयुष्यात आहे ते आई वडिलांचे आशीर्वाद आणि वडील बंधूंचे सहकार्य आणि मार्गदर्शन रूपी मोलाची साथ यामुळेच. अण्णा तुमच्या अथक परिश्रमांनी, कुटुंबासाठी केलेल्या त्यागांनी आणि सर्वांच्या प्रती असलेल्या निस्सीम प्रेमाने आम्हाला खूप काही शिकवलंय. तुम्ही आमच्यासाठी एक दीपस्तंभ आहात जो आम्हाला नेहमी योग्य दिशा दाखवतो. आज तुम्ही 75 वर्षाचे झालात आणि या प्रवासात आम्ही जे शिकलो, घडलो, अनुभवलं ते सगळं तुमच्यामुळे आहे. आज आम्ही तुम्हाला तुमच्या या सुंदर आणि यशस्वी जीवनासाठी सलाम करतो. तुम्ही सदैव आनंदी आणि निरोगी राहा हीच बुद्धचरणी प्रार्थना करतो. शांत, संयमी, मन मिळावू आणि कर्तव्यनिष्ठ असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या थोर आपल्या लाडक्या अण्णांना अमृत महोत्सवी 75व्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. जगलो तुमच्या सहवासात हेच आमुचे भाग्य महान. जगलो तुमच्या सहवासात हेच आमुचे भाग्य महान. वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आम्ही सारे थोर सान, आम्ही सारे थोर सान. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण